शरद पवारांची रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थिती पाहायला मिळते। सुप्रिया सुळे आणि रोहित पवार तसंच रयतचे पदाधिकारी उपस्थित आहेत। चेअरमन सन्मान्य चंद्रकांत दळवी साहेब यांच्या हस्ते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचे शॉल बुके देऊन स्वागत होत आहे। संतोष नलावडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। संतोष, आजारपणातून बरे झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार हे साताऱ्यामध्ये आलेले आहेत। एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या स्वागतानंतर नक्कीच वृक्षाली रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटलांची आज 67वी पुण्यतिथी कार्यक्रम आहे। दरवर्षी या कार्यक्रमाला आवर्जून रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहत असतात। या कार्यक्रमाला आवर्जून आज खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि रयतचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर तब्येतीच्या सुधारणेनंतर प्रथमच शरद पवारांनी साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला हजेरी लावली आहे। या कार्यक्रमानंतर एक काउन्सिलची एक नेहमी बैठक, आढावा बैठक दरवर्षी घेतली जाते। ती बैठकीला देखील आज उपस्थित राहणार आहेत। मात्र यानंतरचे जे दरवर्षी कार्यक्रम आयोजित केले जातात ते मात्र सर्व कार्यक्रम त्यांनी तब्येतीच्या कारणास्तव रद्द केलेले आहेत। त्यामुळे या कार्यक्रमाला आता सध्या शरद पवार हे उपस्थित राहिलेले पाहायला मिळत आहेत। विशाली, या कार्यक्रमाचं स्वरूप संतोष कसं असणार आहे? या कार्यक्रमामध्ये खरं तर 67वी पुण्यतिथीचा कार्यक्रम असतो। त्यामुळे या ठिकाणी दरवर्षी वेगवेगळे मान्यवर रयतचा परिवार जो आहे तो या ठिकाणी मोठ्या संख्येनं राज्यभरातून येत असतो। अभिवादन जो असतो तो या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम तो केला जातो आणि यानंतर या कार्यक्रमाचं एक व्यासपीठ असतं। या व्यासपीठावर दरवेळी शरद पवार जे आहेत ते आपले विचार आलेल्या सर्व राज्यातून रयत परिवाराला व्यक्त होत असतात आणि या अनुषंगाने आज हा कार्यक्रम सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद संतोष दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।